नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तत्वज्ञान विषयाच्या काहीतरी आहे पण काय आहे या पहिल्या प्रकरणाच्या दुसऱ्या ई तासिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या तासिकेमध्ये अंतिम सत्ता या संकल्पनेची व्याख्या अभ्यासलेली आहे. त्याचसोबत अंतिम सत्ता, त्याचे संख्या व स्वरूप हा मुद्दाही आपण अभ्यासलेला आहे. तत्वज्ञानाच्या पहिल्या तासिकेमध्ये आपण जे अभ्यासलं होतं त्यावर आधारित एक स्वाध्याय आपणास दिलेला होता. तो स्वाध्याय सुद्धा आपण सर्वांनी केलेला आहे. आपणास आजच्या या दुसऱ्या तासिकेमध्ये प्रामुख्याने 2 मुद्द्यांचा अभ्यास करावयाचा आहे. त्यातील पहिला मुद्दा आहे भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा. हा पहिला मुद्दा आपणास अभ्यासायचा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचा आहे, चार्वाक दर्शनातील सत्ता मीमांसे संबंधी असणारे मत. चार्वाक दर्शनातील सत्ता मीमांसे संबंधी असणारे मत किंवा विचार या 2 मुद्द्यांचा अभ्यास आपणास आजच्या या तासिकेमध्ये करावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय तत्वचिंतनाची परंपरा पाहिल्यानंतर आपणास असे दिसून येईल की भारतीय तत्वचिंतनाच्या परंपरेमध्ये आपणास एकूण 12 दर्शने असलेली दिसून येतात. ही 12 दर्शने जी आहेत त्यांची विभागणी आपण 2 भागांमध्ये केलेली आहे. यांचं वर्गीकरण आपण 2 भागात केलेलं आहे, 2 प्रकारात केलेलं आहे. पहिला आहे आस्तिक दर्शने आणि दुसरा भाग आहे नास्तिक दर्शने. आस्तिक दर्शने आपण कशाला म्हणायचं आणि नास्तिक दर्शने कशाला म्हणायचं? तर आस्तिक दर्शने ती आहेत ज्या दर्शनांमध्ये ईश्वर, आत्मा, पाप पुण्य, स्वर्ग नरक आणि पुनर्जन्म यासारख्या ज्या संकल्पना आहेत, यासारख्या संकल्पनांचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे त्या दर्शनांना आपण आस्तिक दर्शने असे म्हणतो. मग नास्तिक दर्शने कशाला म्हणतो आपण? तर नास्तिक दर्शने याचा अर्थ ज्या दर्शनांमध्ये ईश्वर, आत्मा, पाप पुण्य, स्वर्ग नरक आणि पुनर्जन्म यासारख्या गोष्टींचा नकार केलेला आहे, यासारख्या गोष्टींना स्वीकारलेलं नाही, अशा प्रकारच्या दर्शनांना आपण नास्तिक दर्शने असं नाव दिलेलं आहे. आता ही जी भारतीय दर्शने आहेत 12, आता मी वारंवार म्हणतोय की दर्शने दर्शने म्हणून. तर दर्शन या शब्दाचा अर्थ तात्विक दृष्टीने वेगळा आहे आणि दर्शन या शब्दाचा अर्थ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तो शब्द ज्या पद्धतीने वापरतो तसा त्याचा अर्थ निघेल. परंतु आपणास दर्शन या शब्दाचा या ठिकाणी अर्थ विचारधारा असा घ्यावायचा आहे. तर ही जी भारतीय दर्शने आहेत या भारतीय दर्शनामध्ये तत्वचिंतन करत असताना अंतिम सत्ता, त्याचे संख्या व स्वरूप या संबंधी सुद्धा चिंतन केलेले, या संबंधी सुद्धा अभ्यास केलेले आपणास दिसून येते. भारतीय जी दर्शने आहेत त्या दर्शनांपैकी बहुसंख्य दर्शने ही आपणास
अनेक तत्ववाद ही विचारधारा मान्य करताना, ही विचारधारा स्वीकारताना आपणास दिसून येतात. म्हणजे बहुतांश भारतीय दर्शनांनी अनेक तत्ववादाचा स्वीकार केलेला आहे. आपण कालच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं की अंतिम सत्ता, त्याचे संख्या व स्वरूप यामध्ये 3 विचारधारा निर्माण झालेल्या होत्या. एक तत्ववाद, द्वितत्ववाद आणि अनेक तत्ववाद. अनेक तत्ववाद या तिसऱ्या विचारधारेला आणखीन एक आपण नाव देऊ शकतो आणि ते नाव आहे बहुतत्ववाद. आपण अनेक तत्ववाद म्हटलं तरी तोच अर्थ निघेल आणि बहुतत्ववाद म्हटलं तरी तोच अर्थ निघेल. मग या बहुसंख्य भारतीय दर्शनांनी अनेक तत्ववाद या विचारधारेचा आपणास पुरस्कार केलेला दिसून येतो. असे जरी असले तरी सुद्धा अंतिम सत्तेचे स्वरूप काय असेल या संबंधी भारतीय तत्वज्ञानामध्ये आपणास मतभिन्नता असलेली दिसून येईल. अंतिम सत्तेचे स्वरूप काय असेल या संबंधी भारतीय दर्शनामध्ये आपणास वेगवेगळी मते असलेली दिसून येते. त्यात भारतीय दर्शनांपैकी एक प्रमुख दर्शन आहे चार्वाक दर्शन. चार्वाक दर्शनाने जडवादाचा पुरस्कार केलेला आपणास दिसून येतो. चार्वाक दर्शनाने कशाचा पुरस्कार केलेला आहे? जडवादाचा पुरस्कार केलेला आहे. म्हणून आपण त्यांना जडवादी असंही म्हणतो. मग प्रश्न असा आहे की जडवाद म्हणजे काय? जडवाद म्हणजे काय? तर विद्यार्थी मित्रांनो, या विश्वाचे मूळ स्वरूप हे जड असून, या विश्वाचे मूळ स्वरूप हे जड असून, या विश्वाचे मूळ स्वरूप अचेतन असून, या विश्वाचे मूळ स्वरूप भौतिक असून, या जडापासूनच विश्वातील प्रत्येक वस्तूची निर्मिती झालेली आहे, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे, ज्याला आपण जडवादी विचार असं म्हणतो. म्हणजे विश्वाचे मूळ स्वरूप जड, अचेतन आणि भौतिक स्वरूपाचे आहे आणि या जडातूनच चैतन्याची निर्मिती होते. या जडातूनच चैतन्याची निर्मिती होते. या मताला आपण जडवाद असं म्हणतो. या मताला काय म्हणतो? जडवाद असं म्हणतो. जडवादाचा एक प्रमुख विचार आहे की अंतिम सत्तेची संख्या कितीही असेल, अंतिम सत्तेची संख्या कितीही असेल, पण त्यांचे स्वरूप मात्र जडच आहे. त्यांचे स्वरूप कसे आहे? जडच आहे, असं जडवादाचं एक प्रमुख विचार आहे. आता आपण भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा या संबंधी आढावा घेतल्यानंतर आता आपणास चार्वाक दर्शनामध्ये, चार्वाक विचारधारेमध्ये सत्तामीमांसेशी संबंधित जे विचार मांडलेले आहेत, जे मत मांडलेलं आहे, त्या विचारांचा, त्या मताचा अभ्यास आपणास आता करावायचा आहे. जी भारतीय दर्शने आहेत त्यापैकी चार्वाक दर्शन हे एक महत्वाचे दर्शन असून हे दर्शन नास्तिक दर्शन म्हणून ओळखले जाते. चार्वाक दर्शनाची इतरही अनेक नावं आहेत, ज्याला आपण समानार्थी नावं असं म्हणूया. चार्वाक दर्शनाची इतर नाव कोणती आहे? तर
चार्वाक दर्शनामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांच्या आधारावर त्यांना पडलेली ही वेगवेगळी नावे आहेत जी आता मी तुम्हाला सांगणार आहे. चार्वाक दर्शनाला दुसरं नाव आहे भौतिकवादी दर्शन. चार्वाक दर्शनाला दुसरं नाव काय आहे? भौतिकवादी दर्शन. चार्वाक दर्शनाला तिसरं नाव काय आहे? जडवादी दर्शन. चार्वाक दर्शनाला तिसरं नाव काय आहे? जडवादी दर्शन. आणि चार्वाक दर्शनाला चौथं नाव आहे लोकायत दर्शन. काय नाव आहे? लोकायत दर्शन. आता जडवाद, भौतिकवाद या शब्दांचा अर्थ आपल्या लक्षात आला असेल, पण हे लोकायत या शब्दाचा अर्थ काय असेल असं एक कुतूहल तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल. तर लोकायत दर्शन, चार्वाक दर्शनाला हे नाव पडण्याच्या पाठीमागचं एक छोटंसं कारण असं आहे की चार्वाक दर्शनामध्ये जे विचार मांडलेले आहेत ते जनसामान्यांना, सामान्य लोकांना सहजपणे रुचले, सहजपणे समजले, सहजपणे आवडले, म्हणून यांना लोकांचे दर्शन, लोकायत दर्शन असंही नाव पडलेलं आहे. असो, ही नावं पाहिल्यानंतर चार्वाक दर्शनामध्ये सत्तामीमांसे संदर्भात जी मत मांडलेलं आहे त्या मताचा अभ्यास आपणास करावयाचा आहे. चार्वाक दर्शनाच्या मतानुसार पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतापासून, या 4 मूलभूत तत्वांपासून भौतिक घटकांची निर्मिती झालेली आहे असं मत चार्वाक दर्शनात मांडलेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की सर, भौतिक घटक, महाभूत आपण काल 5 पाहिली होती, आज आपण इथं 4च सांगितली. 5वा आकाश हे मूलभूत तत्व, महाभूत याचा उल्लेख आपण केलेला नाही. बरोबर आहे, कारण चार्वाक दर्शनाने पंचमहाभूतापैकी जे 5वं महाभूत आहे, 5वं मूलभूत तत्व आहे आकाश, याला मान्य केलेलं नाही, म्हणून याचा उल्लेख मी या ठिकाणी केलेला नाही. तर असो, चार्वाक दर्शनामध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 भौतिक घटकांपासून जगाची निर्मिती झालेली आहे. जगातील वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती झालेली आहे, जगातील वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती झालेली आहे असं मत मांडलेलं आहे. याचा अर्थ काय होईल की जर जगातील वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती भौतिक घटकांपासून झालेली असेल, याचा अर्थ या विश्वाच्या, या जगाच्या निर्मितीच्या पाठीमागे इतर कोणतेही गोष्ट नाही. विश्वाच्या निर्मितीच्या पाठीमागे कोणीही निर्माता नाही असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. कारण पृथ्वी, आप, तेज आणि वायू या 4 महाभूतांच्या विशिष्ट प्रकारच्या मिश्रणातून, या 4 महाभूतांच्या विशिष्ट प्रकारच्या मिश्रणातून जगातील सर्व भौतिक घटकांची निर्मिती होत असते असं चार्वाक दर्शनामध्ये म्हटलेलं आहे. या 4 मूलभूत घटकांचा जो उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे, त्या 4 मूलभूत घटकांमध्ये ज्या प्रकारच्या आंतरक्रिया होत असतात, या 4 प्रकारच्या मूलभूत घटकांमध्ये ज्या प्रकारची संयुगे निर्माण होतात, त्यातून
या विश्वातील सर्व गोष्टींची, सर्व घटकांची, सर्व वस्तूंची निर्मिती होत असते. आता काय म्हटलं बा मी की मूलभूत तत्वांमध्ये ज्या आंतरक्रिया घडून येत असतात किंवा त्यांच्यामध्ये जी संयोगे निर्माण होत असतात, संयोगे म्हणजे केमिकल कंपाऊंड. संयोगे याचा इंग्रजी शब्द काय आहे? केमिकल कंपाऊंड. आता केमिकल कंपाऊंड म्हणजे काय हे सांगत असताना अगदी थोडक्यात सांगतो, कारण याचं खूप विश्लेषण करत बसलो तर आपला हा भाग राहून जाईल. केमिकल कंपाऊंड म्हणजे दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेगवेगळी भिन्न अणू एकत्र येऊन ज्या रेणूची निर्मिती होते त्याला आपण केमिकल कंपाऊंड असं म्हणतो. उदाहरण घ्या, साल्ट, मीठ. कशापासून तयार होतो? साल्ट. दोन वेगवेगळ्या अणू एकत्र येऊन, मूलद्रव्यातील दोन वेगवेगळे अणू एकत्र येऊन साल्ट या कंपाऊंडची निर्मिती होत असते. सोडियम आणि क्लोराईड हे दोन एकत्र येतं, यांचं कोलॅबरेशन होतं आणि मग आपण मिठाची निर्मिती, मीठ या मूलद्रव्याची निर्मिती करतो. म्हणून ते संयोगे हा अर्थ त्याचा असा होतो. तर या ठिकाणी आपणास जो अर्थ पाहायचा आहे की या मूलभूत द्रव्यांमध्ये ज्या प्रकारच्या आंतरक्रिया होत असतात, ज्या प्रकारची संयोगे निर्माण होत असतात, त्यामधून कोणत्याही निर्मात्याशिवाय, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय, कोणत्याही हेतूशिवाय विश्वातील सर्व गोष्टींची, विश्वातील सर्व घटकांची, विश्वातील सर्व वस्तूंची निर्मिती होत असते, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. चार्वाकांच्या मतानुसार या विश्वातील प्रत्येक जीवामध्ये आढळणारी जी जाणीव आहे, जाणीव किंवा चैतन्य त्याला आपण असं म्हणू शकतो, चैतन्य. आता जर मी इथं पटकन मला असं जर केलं तर याची संवेदना मला होते, याला आपण जाणीव असं म्हणतो, चेतना, चैतन्य असं म्हणतो. तर चार्वाक दर्शनामध्ये किंवा चार्वाकांच्या मतानुसार जीवामध्ये आढळणारी जी जाणीव आहे किंवा जे चैतन्य आहे, या जाणीवेचा किंवा चैतन्याचा जो आधार आहे तो आत्मा. जाणीवेचा किंवा चैतन्याचा जो आधार आहे तो आत्मा. असे तत्व, आत्मा असे कोणतेही तत्व अस्तित्वात नसते, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. जे इतर काही दर्शनांमध्ये आत्मा नावाचं तत्व मान्य केलेलं दिसून येतं, ते चार्वाक दर्शनात मान्य केलेलं दिसून येत नाही. म्हणजे जाणीवेचा, चैतन्याचा आधार असणारे जे तत्व मानलं जातं दुसऱ्या दर्शनांमध्ये, ते आत्मा नावाचे तत्व चार्वाक दर्शनाने नाकारलेलं आहे. तर चार प्रकारच्या महाभूतातून, चार प्रकारची महाभूतं आत्ताच सांगितलेली आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू. आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी. या चार प्रकारच्या महाभूतातून ही चार महाभूते ज्या वेळेला एका विशिष्ट पद्धतीने एकत्र येतात, त्यातून चेतनयुक्त, चैतन्ययुक्त, जाणीवयुक्त शरीराची निर्मिती होते, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. मी काय म्हटलं पहा, परत एकदा ऐका की ही जी चार महाभूतं आहेत, या चार महाभूतांच्या विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट प्रकारे एकत्र येण्यातून चैतन्ययुक्त, जाणीवयुक्त जिवंत शरीराची निर्मिती होते, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. म्हणजे ही वेगवेगळी जी जडद्रव्ये आहेत चार, ही वेगवेगळी जी चार जडद्रव्ये आहेत, या
चार वेगवेगळ्या जडद्रव्यांच्या विशिष्ट प्रमाणात एकत्र येण्यातून चैतन्याची निर्मिती होते, असं चार्वाक दर्शनाचं मत आहे. आता चार्वाक दर्शनाने जडातून चैतन्याची निर्मिती होते हे जे विचार मांडलेला आहे, हा विचार चार्वाक दर्शनाला विज्ञानाच्या जवळ नेतो. जडातून चैतन्याची निर्मिती होते हा विचार चार्वाक दर्शनाला विज्ञानाच्या जवळ नेतो. म्हणून चार्वाक दर्शन हे आधुनिक काळामध्ये विज्ञानाच्या अगदी जवळचं मानलं जातं. थोडक्यात सांगायचं झाले तर चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आणि अनेक तत्ववाद ही विचारधारा मान्य करणारे दर्शन मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या दुसऱ्या ई तासिकेमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. एक आहे भारतीय तत्वज्ञानातील सत्तामीमांसा आणि दुसरा आहे चार्वाक दर्शनाचे सत्तामीमांसेतील मत किंवा विचार याचा अभ्यास आपण केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेमध्ये आपण जे काही आकलन केलेलं आहे, आपण जे काही ग्रहण केलेलं आहे, आपण जे काही अवगत केलेलं आहे, त्या आकलन केलेल्या, अवगत केलेल्या, ग्रहण केलेल्या माहितीचा आधार घेऊन आपणास एक स्वाध्याय करावायचा आहे. आणि तो स्वाध्याय म्हणजे चार्वाक जडवादाचे पुरस्कर्ते आहेत या विधानाला आपणास सकारण स्पष्ट करावायचं आहे. चार्वाक जडवादाचे पुरस्कर्ते आहेत या विधानाचं कारणासहित स्पष्टीकरण आपणास करावायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील जो तिसरा ई तास आपला होणार आहे, त्या ई तासिकेमध्ये आपणास जैन दर्शनातील सत्तामीमांसे संबंधी मत किंवा विचार अभ्यासायचे आहे. त्यामुळे आपण पुढील तासिकेला येत असताना पुस्तकातून जैन दर्शनातील सत्तामीमांसे संबंधी जे मत आहे त्याचं अवलोकन करून यायचं आहे. त्याला फक्त आपण वाचून यायचं आहे. ते वाचून आल्यामुळे ज्यावेळेस उद्या आपण तासिकेत येऊ त्यावेळेस आपल्याला आकलन करण्यासाठी अधिक सुगम आणि सहज शक्य होईल. धन्यवाद.